नमस्कार, श्री स्वामी समर्थ। आज आपण रेसिपीचा ब्लॉग बघणार नाही आहोत, परंतु मी माझ्या सुंदर केसांचं हेअर केअर कसं करते ते तुम्हाला सांगणार आहे। लग्नाला माझ्या 4 ते 5 वर्ष झाली। मी लग्नाच्या आधी मेहंदी लावली होती, त्यानंतर मी मेहंदी लावलीच नाही। आता घरामध्ये नंदेचं लग्न आहे, तर म्हटलं चला आपल्या सुंदर छान केसांचं हेअर केअर कसं करतो तेही तुमच्यापर्यंत शेअर करावं म्हणून पहा, मी मेहंदी लावण्यासाठी सर्वात प्रथम गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले 2 ग्लास। त्यामध्ये चहापत्ती घातलेली आहे। नॉर्मली जी आपण रोज चहासाठी वापरतो ती चहापत्ती 4 चमचे घातलेली आहे। पाणी उकळल्यानंतर चहापत्ती घातली आणि पाणी छान उकळू दिला। आता हे मिक्स मिश्रण उकळू द्यायचं चांगलं, जोपर्यंत पाणी लाल होत नाही तोपर्यंत उकळू द्यायचं। त्यानंतर 15 ते 20 मिनिट थंड करून घ्यायचं। हे पहा, आयुषीची मी मेहंदी घेतलेली आहे किंवा नुपूरचीही तुम्ही घेऊ शकता। 1 किलोचा पॅकेट आहे हा। खूप छान आणि नॅचरली मेहंदी आहे ही। आता कट करून आपण लगेचच लोखंडी भांड्यामध्ये घेणार आहोत। लोखंडी भांड्यामध्ये घेतल्याने आपल्या केसांना जी पाहिजे ती प्रोटीन भेटतात, पोषक तत्व भेटतात, त्यामुळे लोखंडी भांड्याचा वापर करायचा आहे। आता लोखंडी भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण मेहंदीचं पॅकेट घातलेलं आहे। आता आपण चहापत्तीचं थंड करून घेतलेलं पाणी त्यामध्ये घालणार आहोत। थोडं थोडं करून घालायचं आहे, एकदम पाणी घालायचं नाही। एकदम पाणी जर घातलं तर आपली मेहंदी पातळ होऊ शकते, त्यामुळे थोडं थोडं पाणी घालायचं आणि मिक्स करायचं। थोडंसं मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये आपण दही घालणार आहोत। दह्यामध्ये अँटीऑक्सिडंट असतात, म्हणजे सायट्रिक आम्ल असतं त्यामध्ये, तर त्यामुळे आपल्या केसांमधील कोंडा दूर होतो। म्हणून येथे मी दह्याचा वापर केलेला आहे। 2 पॅकेट मी येथे दही घातलेला आहे। 1 किलो मेहंदीला पाव किलो मी दही घातलेला आहे पहा। त्यानंतर 2 अंडे घातलेले आहेत। 2 किंवा 4 घालू शकता, कारण आपली मेहंदी 1 किलो आहे। आता अंड्यामधला पांढरा बल्ब त्यामध्ये घालायचा आहे, पिवळा बल्ब घालायचा नाही। पिवळा बल्ब जर तुम्ही घातला तर केसांचा वास येणार आणि केसही पिकणार, त्यामुळे पिवळा बल्ब घालायचा नाही, फक्त पांढरा बल्ब त्यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर 2 मीडियम आकाराची लिंबू घेतलेले आहे। आता ती लिंबू कट करून त्यामध्ये आपण लिंबाचा रस घालणार आहोत। बिया बाजूला करून घेणार आहोत। बिया काढून घ्यायच्या आणि त्यामध्ये आपण रस मिक्स करून घ्यायचा आहे। आता लिंबाचा वापर आपल्याला केसातील कोंडा घालवण्यासाठी होतो, त्यामुळे आपल्याला येथे लिंबाचा वापर करायचा आहे। आता कोरपडही घातली जाते, परंतु माझ्याकडे कोरपड अवेलेबल नाही, कारण कोरपड गावी असते। सिटीमध्ये कोरपड मला अवेलेबल होत नव्हते, त्यामुळे मी कोरपड वापरलेली नाही। आता पहा, सगळं मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे। 2 ते 3च वस्तू मी यामध्ये वापरलेल्या आहेत, जास्त काही वस्तू यामध्ये वापरलेल्या नाही आहेत। आता आपलं उरलेलं चहापत्तीचं पाणी त्यामध्ये मिक्स करायचं आहे। एकदम सर्व घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं, म्हणजे आपली मेहंदी पातळ होणार नाही। छान असं गुठळ्या फोडून घ्यायच्या। आपली मेहंदी मिक्स करून घ्यायची आहे। आता मेहंदी मिक्स झाली की जवळपास अर्धा तास भिजायला ठेवून द्यायची, म्हणजे आपल्या केसांना छान रंग येणार आणि आपली मेहंदी छान लागली जाणार। पहा, मस्त भिजून 4 ते 5 तासानंतर आपण मेहंदी केसांना लावणार आहेत आणि 4 ते 5 तासानंतर धुवून घेणार आहोत। अर्धा तास भिजायला ठेवायची आणि 4 ते 5 तास डोक्याला ठेवायची, म्हणजे आपल्या मेहंदीचा छान कलर येतो। आता छान अशी शेजारच्या ताईने माझ्या डोक्याला मेहंदी लावून दिली होती, तो ब्लॉग मी काही शेअर केलेला नाही। हे पहा, मी मेहंदी लावल्यानंतर 4 ते 5 तासानंतर केस धुतलेले आहेत। किती सुंदर आणि नॅचरल केस माझे तयार झालेले आहेत। रंग बी छान आलेला आहे आणि केसही सुंदर दिसायला लागलेले आहेत।